मला माझ्या एरियातून सर्व लोकांनी म्हटलं की पाण्याची ही समस्या खूप मोठी आहे. मी माझ्या घरी बोर केला, मी पाणी देतो सर्वांना, पण तेवढं पाणी कुणाला पुरू नाही शकत. आणि मी हे पाहिलं की प्रभाग 11 मध्ये पाण्याची ही समस्या खूप मोठी आहे. माझा पहिला प्रयत्न हाच राहील की मी निवडून आलो तर मी पाण्याची ही समस्या ते पूर्णपैकी तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्यायच्यात आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की येत्या 2 तारखेला पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांच्या हक्काच्या लाडक्या घरातल्या तुमच्या भावाला की ही निवडणूक झाली, मी निवडून आलो तर या प्रभाग 11 मध्ये मी पाण्याची कोणाला कमी होऊ देणार नाही. बस पाहिजे की नाही, ते कोणाचं काम आहे? सरकारचं काम आहे. आम्हाला आरोग्याच्या सुविधा पाहिजे, कोणाचं काम आहे? सरकारचं काम आहे. रोजगार पाहिजे, आम्हाला सामाजिक सुरक्षा पाहिजे. ह्या खेळामध्ये हे कोण नवीन लोक आले आहे विघ्न टाकायसाठी, अशी भावना साधारणतः आपली झाली असावी. झाली का नाही झाली असावी. आज संविधान दिवस, संविधानानं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान देत असताना मतदान कोणाला दिलं तर सगळ्यांना सारखं दिलं. टाटा बिर्लाला 1 मतदान आणि झोपडीत राहणाऱ्या कामगाराला सुद्धा, मजुराला सुद्धा 1 मतदान. आता हे मतदान देत असताना, मतदानाचा अधिकार देत असताना लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला आपला प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे आणि ती जबाबदारी 2 तारखेला आपल्यावर आलेली आहे. आपला प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे, नगराध्यक्ष निवडून पाठवायचा आणि नगरसेवक निवडून पाठवायचा. आपण 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा कारभार पाहिला.